धन्यवाद अध्यक्ष महोदय. बोला. पहिल्या लक्षवेधीमध्ये सुद्धा आपण बघितलात की सरकारी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे कसे लुटायचे, सरकारला कसं फसवायचं हे आपल्याला दिसतं. आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये तर हे प्रकार एवढे वाढत चाललेत. मग छोटं काम असो शेतकऱ्याचं, सर्वसामान्यांचं, का मोठं काम असो, घरकुल असो का काही सातबारा करायचं असेल, प्रत्येकामध्ये त्यांना आपला हिस्सा पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी आपलं लक्ष या शेतकऱ्याच्या या प्रतिभावना काय असू शकतात हे एका 4 ओळीमध्ये मी आपल्याला सांगतो या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, माझ्या नावावर भरली तुझी खाती, माझ्या नावावर भरली तुझी खाती, मी मात्र आजही पेरतो आशेची गाती. कर्ज माझं पण मजा तुझी, कर्ज माझं पण मजा तुझी, हा शोषणाचा खेळ अजूनही चालतो कसा, विचार करा सजी. अध्यक्ष महोदय, एवढी गंभीर परिस्थिती झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा राज्याचा प्रश्न असं मी मानेल. कारण का अशा प्रकारे लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये विविध झालेले भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडास आणतात. मंत्री महोदय या ठिकाणी चौकशीचे आदेश देतात, परंतु आपण जर मागच्या 20 वर्षाचा जर अभ्यास केलात, ह्या जेवढ्या चौकशा लागलेत त्या कधीही पूर्णताकडे जात नाहीत. याचं प्रमुख कारण म्हणजे चौकशी करणारे अधिकारी त्यांचे सहकारी असतात. आणि बऱ्याचदा मला तर वाटतं की हे अधिकारी, जे गुन्हेगार केलेले अधिकारी ते रिटायर होण्याची वाट पाहतात. कारण का एकदा रिटायर झालं तर त्यांचं काही वाकडं करता येत नाही आणि काही सजा जरी झाली तर त्यांना फरक पडत नाही. आणि अध्यक्ष महोदय, फारच झालं एखादी चौकशी लवकर पूर्ण झाली तर त्याच्यामध्ये शिक्षा काय असते, 2 वेतन वाढ रोखले. मला सांगा अध्यक्ष महोदय, अनधिकृत इमारतीमुळं परवानगी दिल्यामुळे म्हणा किंवा अशा अनेक निरपराध लोकांचे बळी पडतात, तरी सुद्धा शिक्षा काय फक्त 2 वेतन वाढ थांबवण्यात येते. आणि म्हणून मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगायचं की कालबद्ध चौकशीचा कार्यक्रम ठरला पाहिजे. जसं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय की आता जे काही योजनांसाठी अर्ज करतील नागरिक, त्यामध्ये कुठला अधिकारी दिरंगाई करतोय ते या ठिकाणी आता ऑनलाईन याच्यामुळे आता स्पष्ट होणार आहे. त्याप्रमाणे चौकशीला सुद्धा असं एखादी सॉफ्टवेअर तयार केला पाहिजे, जेणेकरून जो अधिकारी आपल्या स्तरावरील चौकशी जाणून बुजून लांबवतो त्याच्यावर त्या गुन्हेगार केलेल्या अधिकाऱ्यापेक्षाही मोठा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, तर मूळ लक्षवेधीमध्ये मी आपल्याला सांगेल की माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये 5 तालुक्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी फार मोठा घोटाळा केलेला आहे ठिबक सिंचनमध्ये. आणि 3 वितरकांनी, ज्यामध्ये RJ मर्दोडे, बनसोडे, दबडे, पाटणकर, JD पवार, कचकलवार, जाधव, बयस, चव्हाण, नवारे, ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र, वैष्णव इरिगेशन आणि सुमित पाटील इरिगेशन, असे या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नाव आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आणि एवढंच नाही अध्यक्ष महोदय, एका सराईत गुन्हेगारापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी 7 बारे डुप्लिकेट केले, आधार कार्ड केले. आपल्याला माहिती आहे एखादी सरकारी योजना घेण्यासाठी किती कागदपत्रे लागतात, सगळेच्या सगळे कागदपत्र बोगस त्यांनी तयार केले आणि 5.5 कोटीचं अपहरण सरकारी पैशाचं त्यांनी केलं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझे स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहेत की गट अ आणि ब मधील 11 पैकी 8 जणांना आपण निलंबित केलेले आहे, उर्वरित 3 जणांना कधीपर्यंत आपण निलंबित करणार. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, 8 निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना किती दिवसात बडतर्फ करणार. कारण का आपण बघितला चर्चेचा सूर तोच, निलंबन करून त्यांना काही भीती राहत नाही, पुन्हा ते रिइन्स्टेट होतात. त्यामुळे एका कालबद्ध वेळेमध्ये त्यांची बडतर्फीची कारवाई पूर्ण करून ती आपण करणार का. तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, जे अधिकारी आणि 3 वितरक फरार आहेत, आजही फक्त 6 जणांना अध्यक्ष महोदय या ठिकाणी अटक झाली होती. त्यातली तांत्रिक अटक 5 जणांना झाली, ॲक्च्युअल अटक एकाला झाली. 5 जणांनी काय केलं, कोर्टामध्ये गेले, तिथं जे काय त्यांच्यावर पैसे निघत होते ते भरले आणि अँटिसिपेटरी बेल घेतली, अटकपूर्व जामीन घेतली, त्यामुळे त्यांना अटकच झाली नाही. आणि आज सुद्धा 8 आरोपी फरार आहेत, त्यामध्ये 3 वितरक सुद्धा फरार आहेत. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण यांना गृह विभागाला पत्र लिहून कधीपर्यंत या सगळ्यांना अटक करणार असा माझा आपला प्रश्न आहे. दुसरं, या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 84 आणि 85 अंतर्गत मालमत्ता जप्तीची कारवाई सरकारला करता येते, आपण ती करणार का, कधीपर्यंत करणार. आणि अध्यक्ष महोदय, एक शेवटचा विषय आहे अध्यक्ष महोदय. 4 प्रश्न नाही झाला अध्यक्ष महोदय, एकच मिनिट अध्यक्ष महोदय, एकच अध्यक्ष महोदय. या ठिकाणी योगायोगाने दोन्ही कृषी मंत्री महोदय आहेत, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री. शेतकऱ्यांशी संबंधित दुसरा विषय अध्यक्ष महोदय, शेतकरी जेव्हा ह्या सगळ्या योजनांसाठी अर्ज करतात, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, पण अजून सुद्धा खूप काही शासनाला करण्याचं गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण का ज्या शेतकऱ्याच्या विविध योजना आहेत, ऑनलाईन आपण अर्ज करतो, परंतु प्रत्येकाला मिळत नाही. त्याच्यामध्ये लॉटरी सिस्टीमनी खूप कमी लोकांना मिळतं. आणि म्हणून मला अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी विनंती करायची, विचारायचं आहे की सरकार लॉटरी सिस्टीमनी मोजक्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ न देता
सगळ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचा विचार करणार का? त्याचप्रमाणे ठिबक सिंचनचे अनुदान 1 वर्षापासून प्रलंबित आहे, ते किती दिवसात आपण पूर्ण करणार? धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्याला माझी विनंती आहे की जेवढे प्रश्न त्यांनी विचारले त्याचं उत्तर कृपा पहिले घेऊन घ्या, नंतर प्रश्न विचारा, अडचण नाही. त्यांचा पहिला प्रश्न असा होता की अशा पद्धतीचे गैरव्यवहार आपण पहिल्या लक्षवेधी ते पाहिलं. सस्पेन्शन इज नॉट पनिशमेंट. आपण खूप आरडाओरड करतो आणि सांगतो निलंबित केलं, नंतर ते परत जॉईन होतात आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष मदत होते. या प्रकरणी 5,98,00,000 रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे. 8 कर्मचारी जे खालच्या लेवलचे होते त्यांच्या सस्पेंड झाला. 2 वर्ग ब चे अधिकारी आहे, त्यांच्या निलंबनाची कारवाई पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी शासन स्तरावरून करण्यात येईल. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की रिकव्हरीचा. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशा चांगल्या प्रकल्पामध्ये अशा पद्धतीचा गैरव्यवहार करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. सिस्टममध्ये हा मेसेज गेला पाहिजे अध्यक्ष महोदय की आम्ही काही केलं तरी आमचं काही बिघडत नाही, जास्तीत जास्त 1-2 वेतनवाढ थांबेल. ही जी सौम्य शिक्षेची मुळे जी हिंमत वाढून गेलेली आहे याच्यावर कारवाई करणं खूप आवश्यक आहे. सामान्य प्रशासन विभाग माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आहे. अशा पद्धतीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी विभागीय चौकशी वर्षानुवर्षे प्रलंबित राहते आणि मग एकदा जॉईन झालं की मग ते पैशाचं काय झालं कोणी कोणाला विचारायला तयार नाही. या सभागृहामध्ये आज दुसरी लक्षवेधी आली. या सभागृहाचा 1-1 मिनिटासाठी किती किंमत मोजावी लागते अध्यक्ष महोदय. आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याऐवजी अधिकारी वर्ग विभागीय चौकशीमध्ये गुंतलेले आहे, लोकप्रतिनिधी तक्रारी करण्यामध्ये गुंतलेले आहे. हे देखील एक अतिशय वाईट पार्ट आहे समाजातला. त्यामुळे अशा पद्धतीचे दोषी लोकांवर कारवाई करण्यासाठी जी काही SOP आहे, निलंबनानंतर 3 महिने 50% पगार, नंतर 75% पगार आणि नंतर कामावर घेणं, या सर्व व्यवस्थेसोबत शिक्षेमध्ये काय कारण की भ्रष्टाचाराच्या विरोधात 0 टॉलरन्स पाहिजे. आणि त्यामुळे मी या लक्षवेधीच्या अनुषंगाने आपल्याला सभागृहाला आश्वस्त करतो की GADला आम्ही विनंती करू की याची नवीन SOP कठोर अशा पद्धतीने करण्यात यावी की जेणेकरून अशा पद्धतीचं धाडस पुन्हा करण्याची हिंमत होऊ नये. आणि पुन्हा सांगतो की अपार झालेली रक्कम ही परत शासनाच्या तिजोरीत आली पाहिजे. म्हणून रिकव्हरीची प्रक्रिया याची देखील एक SOP करायला पाहिजे की ती लवकरात लवकर ते पैसे शासनाचे अपार झालेले पैसे वसूल झाले पाहिजे. हे देखील निर्णय करण्यासाठी आम्ही GADला विनंती करू. दुसरा महत्त्वाचा विषय त्यांनी उपस्थित केला, लॉटरी. ही बाब सत्य आहे की लॉटरीमुळे अनेक लोकांना त्रास आहे. लाभार्थी एकदा अपात्र झाले की परत त्रास होतो. त्यामुळे विभाग लवकरच त्याचा GR आम्ही आता ड्राफ्ट करत आहोत. लॉटरी सिस्टम बंद केलेली आहे. पहिले आव पहिले पाव, म्हणजे पहिल्या येणाऱ्याला प्रथम प्राधान्य, अशा पद्धतीची योजना आपण करत आहोत. याही पुढे जाऊन आपल्याला भविष्यात सांगतो की भविष्यामध्ये लोकांना, सामान्य माणसाला कुठल्या वस्तूची गरज आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे. आणि शेतकऱ्याला ज्या ज्या वस्तूची गरज आहे, शेतीसाठी ज्या ज्या वस्तू आवश्यक लागतात त्याची एक मॅपिंग करून त्यांना भविष्यामध्ये सर्व सामान, मग ज्याच्याकडे विहीर नाही त्याला विहीर आहे, मोटर नाही त्याला मोटर आहे, पाईपलाईन आहे त्याला पाईपलाईन आहे, ठिबक सिंचन नाही. नेमकं शेतीच्या शाश्वत विकासासाठी माझी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली की या संदर्भामध्ये मी कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री महोदय भविष्यात, आता मी लॉटरी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु भविष्यामध्ये शेतकऱ्यांना इझी मोडमध्ये कशा पद्धतीने मदत करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये शेतीचा विकास कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने देखील एक सकारात्मक निर्णय करण्यात येईल. ठिबक सिंचनच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे, त्याचे पैसे वितरित झालेले आहे, हे मी सभागृहाला या ठिकाणी सांगतो.